नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर एमआयडीसी परिसरातील एका टेक्सटाईल कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत आतापर्यंत 2 ते 3 स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नवापूर एमआयडीसी मधील E21 श्री निझो फॅशन प्रायव्हेट लिमिटेड या टेक्सटाईल कंपनीमध्ये आज अचानक भीषण आग लागली। ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण कंपनी परिसर धुराच्या लोटांनी व्यापून गेला। आगीदरम्यान 2 ते 3 मोठे ब्लास्ट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व नवापूर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीची तीव्रता लक्षात घेता सोनगड, व्यारा, नंदुरबार, साक्री आणि पिंपळनेर येथील अग्निशमन दलांनाही पाचारण करण्यात आले आहे। या भीषण आगीत कंपनीचे अंदाजे 8 ते 10 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे। कंपनीतील कापड व इतर ज्वलनशील साहित्यामुळे आग वेगाने पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव परिसर रिकामा करण्यात आला असून पोलीस प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आग नियंत्रणात आल्यानंतर याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे। मी एमआयडीसी प्रमुख ईश्वर पाटील याच्यामध्ये यान आहे आणि परत धागा आहे आणि परत बनवलेला कपडा आहे। कमीत कमी 710 करोड रुपयाचे यांचं नुकसान झालेलं आहे। यान वगैरे सर्व आणि मशिनरी सर्व जळून जाते आणि आम्ही पहिल्यांदा जेव्हा शॉर्ट सर्किट झालं त्यावेळेस आम्ही फोन केला, पण एमआयडीसी मध्ये यायला त्यांना 15-20 मिनिटं लागले, तोपर्यंत आग जास्त फैलून गेली। आता आग परत दुसऱ्या कंपनीमध्ये फैलते, जेणेकरून सोनगड, नंदुरबारहून दुसरे बंब मागवला तर बरं होईल। आम्ही यावेळी प्रशासनाला विनंती करतो आणि आमचे जे रमेशभाई जसुले यांची श्रीनिवासन म्हणून कंपनी आहे, ही वॉटर जेट आहे यांचीवाली, आणि लवकरात लवकर प्रशासनाने बंबांची व्यवस्था करावी मी विनंती करतो नवापूर एमआयडीसी अध्यक्ष या नात्याने।